नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विनायक माने ऑनलाईन क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज NMS पेपर जो 22 डिसेंबर 2024 रोजी झाला, त्या प्रश्नपत्रिकेमधील गणित हा विषयामधील आपल्याला प्रश्न सविस्तर बघायचे आहेत. त्यातला पहिला प्रश्न आहे. पहिला प्रश्न, सोबतच्या आकृतीत रेषा AB समांतर रेषा DE, तर दिलेल्या माहितीनुसार कोन DCB चे माप किती. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, इथं आपल्याला एक समांतर रेषा दिल्या आणि त्याला दुसरी एक समांतर रेषा दिल्या आणि याप्रमाणे एक आकृती आपल्याला दिलेली आहे. D आणि E ही समांतर रेषा आहे B आणि A ला. त्यातील जे माप आहे ते इथलं माप दिले ते 50 डिग्री, इथले 110 अंश. आता आपल्याला एक कन्स्ट्रक्शन करायचं आहे, ते म्हणजे हे मध्ये आपण एक समांतर रेषा मारायची. ही समांतर रेषा आपण जर काढली तर हा अंतरकोन झाला. हे 110 आहे, तर इथला अंतरकोनाचं दुसरं माप असणार आहे 70 डिग्री, कारण अंतरकोना मापाची बेरीज 180 अंश असते. 110 आणि 70 180 अंश. हा अंतरित कोन म्हणजे एकरूप असतो, म्हणजे हा 50 डिग्री. आपल्याला विचारलंय जे माप आहे ते C माप आहे, तर DCB कोन DCB हे माप विचारलंय. तर हे 50 आणि 70, 50 अधिक 70 म्हणजे 120 डिग्री हे त्याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, त्यातलाच जो प्रश्न पुढचा दिलाय, प्रश्न क्रमांक 72, खालीपैकी कोणत्या त्रिकोणात शिरोलंब संपात बिंदू हा त्या त्रिकोणाचा शिरोबिंदू असतो. आता विद्यार्थी मित्रांनो बघितलं, संपात बिंदू शिरोलंबचा संपात बिंदू. आता जर आपण बघितलं तर लघुकोन त्रिकोण जर काढला तर लघुकोन त्रिकोणाचा संपात बिंदू जो आहे, तो संपात बिंदू जो असतो तो त्रिकोणाच्या आतमध्ये असतो. विशालकोन त्रिकोणाचा लंब संपात बिंदू, जे लंब आपण काढतो शिरोलंब, तो त्रिकोणाच्या बाहेर असतो. आणि काटकोन त्रिकोणाचा शिरोलंब हा त्या काटकोनावर असतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक जो आहे 3 काटकोन त्रिकोण हा पर्याय बरोबर आहे. काटकोन त्रिकोण पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 73. प्रश्न क्रमांक 73 आहे, तो सुद्धा एकदम सोपा सिंपल आहे. खालीपैकी कोणत्या त्रिकोणाचे कर्ण परस्परांना लंब नसतात, असा प्रश्न आहे. नसतात. पहिला दिलाय चौरस. चौरस आपण जर बघितली आकृती तर चारी बाजू समान असतात आणि त्याचे कर्ण परस्परांना लंब असतात. दुसरा बघितला समभुज चौकोन. समभुज चौकोन जर आपण बघितलं तर समभुज चौकोन अशा प्रकारे असतो. समभुज चौकोन, त्याचे कर्ण एकमेकाला परस्पर काटकोन असतात. पुढचा बघितला काईट पतंग, त्याचे कर्ण परस्परांना लंब दुभागतात. आणि चौथा आहे आयत. आयताचे कर्ण परस्परांना फक्त दुभागतात, ते काटकोनात दुभागत नाहीत. म्हणून आयत हा पर्याय, पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, प्रश्न क्रमांक 74. जो प्रश्न क्रमांक 74 आहे त्या 74 मध्ये दिले त्रिकोण ABC व त्रिकोण ABD हे बाकोको कसोटीनुसार एकरूप होण्यासाठी खालील कोणती माहिती देणे आवश्यक आहे. आपल्याला आकृती दिली आहे याप्रमाणे. इथले ABCD, इथला एक कोन दिलाय, इथला एक कोन दिलाय आणि सांगितलंय बाकोको कसोटीनुसार एकरूप आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, ही बाजू तर कॉमन आहे म्हणजे ही बाजू आपल्याला दिलेली आहे. हा कोन दिला, हा कोन दिलाय. आता आपल्याला पाहिजे हा कोन, म्हणजे हा कोन आणि हा कोन जर पाहिजे दिला असता तर आपल्याला बाकोबा कसोटीने म्हणजे बाकोको या कसोटीने आपल्याला एकरूप झालं असतं.
म्हणजे आपल्याला मिळालेलं नाही काय, ही बाजू कॉमन आहे, हा कोण दिलाय, हा कोण आपल्याला राहिलाय, म्हणजे कुठला कोण राहिलाय, कोण ए बी सी एकरूप कोण ए बी डी, हा जर आपल्याला कोण दिला असता तर को या कसोटीने हा त्रिकोण एकरूप आहे असं आपण समजलं असतं. म्हणून याचा पर्याय क्रमांक ए बी सी एकरूप ए बी डी, पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 75. प्रश्न क्रमांक 75 आहे, एका वस्तूवर 7% सूट दिल्यास ग्राहकास ती वस्तू 3,813 रुपयास मिळेल, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? आता विद्यार्थी मित्रांनो, ह्याचं उत्तर काढताना 7% सूट आहे, याचा अर्थ काय, 100 रुपयाची वस्तू जर आपण विकणार असेल तर ते आपल्याला 7% सूट म्हणजे 93 रुपयाला विकायला पाहिजे. याचा अर्थ 100 रुपयाची वस्तू आहे ती 93 रुपयाला विकल्या तर इथं दिलेली आहे वस्तू 3,813 रुपयाला, तर ह्याची मूळ किंमत म्हणजे विक्री किंमत, त्याची छापील किंमत किती असेल? क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं म्हणजे x गुणिले 93 बरोबर 3,813 गुणिले 100 म्हणजे x बरोबर 3,813 गुणिले 100 भागिले 93. आता जर ह्याचं मल्टिप्लिकेशन आपण भागाकार गुणाकार जर केला तर बघूया, 3 त्रिक 9, 3 एके 3, 3 एके 3, 3 दोन्ही 6, पहिलं 2, 3 सत्ते 21 आणि 3 एके 3 म्हणजे काय आलं, 1,271 गुणिले 100 भागिले 31. आता 31 याला भागलं तर येते 31 चोक आणि परत 31 एके 31 म्हणजे 41 गुणिले 100 म्हणजे 4,100. 4,100 हे त्याचं उत्तर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे प्रश्नाचं उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, एकदम सोपी प्रश्नपत्रिका आहे, फक्त आपण थोडस टेक्निक वापरून फॉर्म्युले पाठ असणं अतिशय आवश्यक आहेत. थोड्याशा काही गोष्टी याच्यामध्ये जर क्लिअर झाल्या असतील तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला सहज सुटू शकतात. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 76. खालीलपैकी परिमेय संख्या कोणती? 76 नंबरचा प्रश्न आहे. खालीलपैकी परिमेय संख्या कोणती असा विचारलाय. 7 अधिक वर्गमुळात 2, 4 वजा वर्गमुळात 2, 3 वर्गमुळात 2 आणि 2 घनमुळात 8 आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, वर्गमुळात 2 ही अपरिमेय आहे, म्हणजे अपरिमेय संख्या ही डायरेक्ट परिमेय. ही वर्गमुळात 2 वजा केले तरी हे अपरिमेय आहे. वर्गमुळात 2 गुणिले 3 केले हे परिमेय संख्या आहे. परंतु विद्यार्थी 2 गुणिले घनमुळात 8 म्हणजे 2चं घन 8 आहे, म्हणजे उत्तर बेदुनी 4 ही संख्या आहे परिमेय संख्या आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 ही संख्या परिमेय संख्या आहे. प्रश्न क्रमांक 77. आता प्रश्न क्रमांक 77 हा विद्यार्थी मित्रांनो एकदम सोपा, परंतु विद्यार्थी मित्रांनो ते आपल्याला समजलं पाहिजे की कशा पद्धतीने सोडवलं पाहिजे. आता बघा, घनमुळात आणि परत आत वर्गमूळ आहे आणि 0.117649. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे एक्झाम्पल सोडवण्यात पहिल्यांदा ह्या संख्येचं वर्गमूळ काढायचं आहे आणि त्यानंतर घनमूळ काढायचं आहे. आता वर्गमूळ काढत असताना आणि घनमूळ काढत असताना अतिशय महत्वाचं आहे की ह्याचं जर वर्गमूळ काढलं तर ह्याचं वर्गमूळ आहे 0.343. आता विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की याचं वर्गमूळ 343 येतं. त्यामुळे वर्गमुळाचे जे टेक्निक्स आहेत ते टेक्निक्स आपल्याला माहित असणं अतिशय गरजेचं आहे. आणि परत ह्याचं घनमूळ काढलं, आता ह्याचं जर घनमूळ काढलं 0.343 ह्याचं जर आपण घनमूळ काढलं तर ह्याचं उत्तर येतंय 0.7. म्हणजे पर्याय क्रमांक ह्याच्यामध्ये जर बघितलं तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर पर्यायामध्ये आपण जर गेलो तर पर्यायामध्ये सरळ सरळ दिलंय 2 संख्या आहेत, वजा 0.7 आणि 0.7. जर तुम्हाला प्रॉपरली समजलं असेल तर इथं वजा तर काय संबंधच नाही, अधिकच असणार आहे. मग तुम्ही डायरेक्ट जर अधिक 0.7 जर लिहिला असेल तरी तुमचं उत्तर बरोबर आलं असतं. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 78. हा तर एकदम सोपा प्रश्न होता, फक्त समजून घेणं गरजेचं आहे. एक्स समचलन y आहे आणि y व्यस्त प्रमाणात 1/y एक्सपोनांट z आहे. तर काय विचारलंय, एक्स व झेड ह्याच्यामध्ये काय संबंध आहे.
विद्यार्थी मित्रांनो एक्स आणि वाय ह्याचं जर समप्रमाण असेल, वायचं प्रमाण झेड असेल, वायचं व्यस्त प्रमाण जर असेल झेड, तर वायचं झेड व्यस्त असेल तर एक्स सुद्धा व्यस्त असणार आहे. म्हणजे एक्स व्यस्त प्रमाणात झेड हा पर्याय आहे. पर्याय क्रमांक 3 हे तुझं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 79. प्रश्न क्रमांक 79 समजून वाचला पाहिजे, त्यानंतर आपल्याला उत्तर काढता येतं. 79 नंबर आहे. एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे. त्या बैलगाडीला 1.1 किलोमीटर अंतर कापण्यासाठी त्या चाकाचे किती फेरे होतील? विद्यार्थी मित्रांनो एक चाक आहे, समजा आपण याला चाक असं धरलं, त्याचा तुम्हाला व्यास दिलाय 1.4 मीटर आणि अंतर आहे, ते अंतर आहे 1.1 किलोमीटर. आता विद्यार्थी मित्रांनो एक चाकाचा फेरा म्हणजे त्याला परीघ म्हणतो आपण. परीघ त्याचा फॉर्म्युला आहे 2πr किंवा πd. आता 2πr घेतलं तर आपल्याला डायमीटर आहे, हा डायमीटर आहे. आपल्याला रेडियस पाहिजे असेल तर 0.7 मीटर आला. म्हणजे 2 गुणिले 22/7 गुणिले r म्हणजे 0.7. याला जर भागलं तर 0.1 येणार आहे. म्हणजे 2 गुणिले 22 म्हणजे 44 गुणिले 0.1 म्हणजे हे जो उत्तर आलं 4.4 मीटर. आता 4.4 मीटर आहे. एक फेरा केला की चाकाने एक फेरा केला की 4.4 मीटर अंतर जाणार आहे. पण आपल्याला एकूण अंतर कापायचं आहे, ते एकूण अंतर आहे 1.1 किलोमीटर म्हणजेच 1100 मीटर. म्हणजे चाकाचे फेरे पाहिजे असतील, फेरे एकूण फेरे जर आपल्याला काढायचे असेल, एकूण फेरे जर काढायचे असेल तर तुम्हाला जे अंतर आहे 1100 अंतर आहे ते 4.4 मीटरचं एकाच फेराचं आहे. म्हणजे उत्तर आलं 1000. इथं आता 10 गुणलं तर वय 10 गुणायचं म्हणजे 11,000 रुपये, सॉरी 11,000 मीटर इंटू 44. आपण याला भागलं तर 22 दुनी 44 आणि 22 पंचे 110 आणि त्याला 500 म्हणजे 500 भागिले 2 म्हणजे आलं 250 फेरे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो हे चाक 250 वेळा फिरल्यानंतर 1.1 किलोमीटर अंतर पार होणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 80. तळाचा व्यास 7 सेमी व उंची 28 सेमी असलेल्या धातूची वृत्तजिती वितळून त्यापासून 2 मिलीमीटर व्यासाची तार तयार केली तर त्या तारेची लांबी किती? विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न मागच्या वेळेला सुद्धा पेपरला आला होता. तर हा प्रश्न सोडवायचा कसा बघा. एक वृत्तजिती आहे आणि त्याचा व्यास दिलाय 7 सेमी आणि हाईट दिल्या ती आहे 28 सेंटीमीटर. परंतु आपल्याला जी दुसरी तार करायची आहे ती तार मिलीमीटर मध्ये आहे. तिचा व्यास आहे 2 मिलीमीटर आणि आपल्याला सांगितलं तिची लांबी लेंथ काढायला सांगितलं, म्हणजे हाईट. लेंथ म्हणजेच हाईट तिची काढायची. आता विद्यार्थी मित्रांनो ही वितळायचं आणि ह्याच्यापासून हे तयार करायचं आहे. म्हणजे दोघांचं जे घनमूळ आहे दोघांचं जे घनमूळ आहे ते एकच असणार आहे. म्हणजे याचा घनमुळाचा फॉर्म्युला आहे, घनमुळाचा फॉर्म्युला माहिती पाहिजे πr²h. हा फॉर्म्युला अतिशय महत्वाचा आहे. आता सगळ्यात महत्वाचं हे सेंटीमीटर आहे, हे मिलीमीटर मध्ये आहे. म्हणजे सेंटीमीटर मिलीमीटर करायचं म्हणजे 28 सेंटीमीटर म्हणजे काय आलं 280 मिलीमीटर आणि 7 सेंटीमीटर म्हणजे काय आलं 70. ऍक्च्युली हे आता डायमीटर आहे. आपल्याला रेडियस काढायचा, रेडियस काय झाला 3.5 आणि जर मिलीमीटर केलं की 35 होणार आहे. तर इम्पॉर्टंट हे मिलीमीटर आहे, हे अतिशय महत्वाचं आहे. मिलीमीटर करणं गरजेचं आहे. मिलीमीटर नाही केलं की तुमचं उत्तर चुकणार आहे. आता ह्याचं घनमूळ आणि ह्याचं घनमूळ एकच आहे म्हणजे πr² इज इक्वल टू πr²h. ह्याचा फॉर्म्युला πr², ह्याचाही फॉर्म्युला πr²h. पाय हे पाय गेलं. आता आर इथला वेगळा आहे, इथला आर वेगळा आहे आणि इथला एच वेगळा आहे, इथला एच वेगळा आहे म्हणून आपण पार कॅन्सल केलेला नाही. पाय दोन्हीकडे सारखं समान असतात त्यामुळे कॅन्सल केला. आता हे आर आहे, आर म्हणजे 35 गुणिले 35 आणि उंची तुम्हाला आहे 280 बरोबर. इथं आर आहे तो 1 गुणिले 1 आहे कारण इथं व्यास 2 आहे म्हणजे आर तुमचा 1 mm आला. म्हणजे 1 गुणिले 1 आणि हाईट आपल्याला काढायची आहे. म्हणजे हाईट इज इक्वल टू 35 गुणिले 35 गुणिले 280
भागिले 1 केलं की उत्तर तेच राहणार. त्यामुळे मी त्याला भागिले 1 गुणिले 1 म्हणजे 1 न भागले आहे तेच उत्तर. म्हणजे h इक्वल टू, तर आपल्याला ह्याचा जर गुणाकार जर केला 35 गुणिले 35 गुणिले 280, तर ह्याचा प्रॉपरली गुणाकार करणार आहे 343 आणि 000 हे मिलीमीटर येणार आहे. आता ह्याचं जर आपल्याला विचारलं प्रश्नामध्ये जर बघितलं तर प्रश्नामध्ये उत्तर जे आहे ते मीटरमध्ये आणि सेंटीमीटर मीटर, म्हणजे 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर आणि 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर. म्हणजे तुम्हाला हे जर हाईट मीटरमध्ये करायचं असेल तर 3,43,000 या संख्येला 1,000 न भागावं लागेल. या 300 गेलं, राहिलं 343 मीटर. म्हणजे 343 मीटर लांबीची तार तयार होईल. त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक आहे, पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न 81 नंबरचा प्रश्न आपल्याला बघायचा. विद्यार्थी मित्रांनो, फक्त आपल्याला कॉन्सन्ट्रेट देऊन हे प्रश्न सोडवलं की उत्तर आपल्याला सहज सुटू शकतो. तर प्रश्न क्रमांक 81, सोबतच्या आकृतीत 7 सेमी बाजू असलेल्या चौरस ABCD हा वर्तुळात अंतर लिखित केला आहे, तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती? विद्यार्थी मित्रांनो, एक वर्तुळ आहे आणि त्या वर्तुळामध्ये एक चौरस आहे आणि सांगितलं की जे रेखांकित भाग आहे, म्हणजे हा भाग चौरसाचा रेखांकित भाग आहे, त्या रेखांकित भागाचं क्षेत्रफळ विचारलंय आणि हा चौरस आहे आणि त्याची बाजू दिल्या 7 सेंटीमीटर. विद्यार्थी मित्रांनो, 7 सेंटीमीटर चौरसची बाजू असेल तर आपल्याला माहित पाहिजे कर्ण बरोबर 7 वर्गमुळात 2 असतो. हे माहित असणं गरजेचं आहे. आता कर्ण याचा अर्थ हा व्यास झाला वर्तुळाचा आणि त्याचे निम्म म्हणजे 7/2 वर्गमुळात 2 हे त्याचा त्रिज्या झाली. ही झाली त्रिज्या. आता 7/2 वर्गमुळात 2/2 लिहिलं तर 3.5 मी लिहिलं असतं, पण का लिहिलं नाही तुम्हाला पुढे लक्षात येईल. आता आपण पहिल्यांदा वर्तुळ क्षेत्रफळ काढूया, नंतर चौरस क्षेत्रफळ काढूया. म्हणजे वर्तुळ क्षेत्रफळ फॉर्म्युला माहित पाहिजे. वर्तुळ क्षेत्रफळ बरोबर पाय r वर्ग हा फॉर्म्युला आहे. पाय म्हणजे 22/7 गुणिले रेट आहे 7 वर्गमुळात 2/7 गुणिले छेद 2 7 वर्गमुळात 2/2. या 7ला हे 7 गेलं, राहिलं काय 22 गुणिले वर्गमुळात 2 गुणिले 7 वर्गमुळात 2 छेद 2 गुणिले 2. ह्या 2ला ह्यानं भागलं तर 11 येईल आणि ह्या 2ला हे वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजे उत्तर 2 आहे. म्हणजे ह्या 2 वर्गमुळाला हे 1 2 गेलं म्हणजे 11 गुणिले 7, 11 7 77 स्क्वेअर सेंटीमीटर. हे झालं वर्तुळ क्षेत्रफळ. आपल्याला काढायचं आहे परत चौरस क्षेत्रफळ. चौरस क्षेत्रफळ आहे बाजूचा वर्ग. बाजू आपली 7 आहे, 7चा वर्ग 49. आता रेखांकित भागाचे क्षेत्रफळ, रेखांकित भाग जे आहे त्या रेखांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर 77 चौरस क्षेत्रफळ मधनं स्क्वेअर सेंटीमीटर मधनं 49 स्क्वेअर सेंटीमीटर तुमचं वजा करायचं. म्हणजे तुमचं टोटल येईल 28 स्क्वेअर सेंटीमीटर. हे तुमचं उत्तर आहे. तर 28 सेंटीमीटर चौरस सेंटीमीटर पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. आता आपण बघायचं आहे पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 82. प्रश्न क्रमांक 82 हे प्रश्न तुम्हाला लक्षात घ्या. घनमुळ आहे आणि त्याच्यामुळे 1728 गुणिले 4913. आता विद्यार्थी मित्रांनो, हे दोन्ही एकत्र दिलेले नाही, गुणाकार दिलंय. तर आपल्याला माहित पाहिजे की कुणाचा वर्ग किती आहे. आता कुणाचं घनमुळ आहे, वर्ग नाही घन, कुणाचं घन किती आहे माहित असणं पाहिजे. आता ह्याच्यामध्ये बघितलं तर घनमुळामध्ये 1728 हे 12चं घन आहे आणि इथं आहे ते 17चा घन आहे. ह्या दोन गोष्टी माहित झाल्या. 12चा घन 1728 आणि 17चा घन 4900 ते 4913. आता जर आपण म्हटलं घनमुळात घन आहे तर आपल्याला हे 12 गुणिले 17 जाणार आहे, कारण हे घन आणि घनमुळ हे कॅन्सल होतंय, हे घन आणि घनमुळ कॅन्सल होतंय. आणि जर तुम्ही ह्याचं मल्टिप्लिकेशन केलं 12 गुणिले 17 जर केलं तर उत्तर येणार आहे तुमचं 204 हे उत्तर दिलं असणार आहे.
पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सगळं घन आणि वर्ग हे पाठ असले पाहिजे. घनमूळ, वर्गमूळ हे सगळे पाठ असेल तर उत्तर सहज निघू शकतं. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 83. प्रश्न क्रमांक 83 आहे तो आहे 375 x चा घन वजा 81 y चा घन. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्हाला फॉर्म्युला एक माहित पाहिजे, तो म्हणजे a चा घन वजा b चा घन बरोबर a. आता a चा घन वजा b चा घन ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे a वजा b, a चा वर्ग अधिक ab अधिक b चा वर्ग. हे जर पाठ असेल तर तुम्ही उत्तर लिहू शकता. आता इथं हा घन नाही, मग यातलं कॉमन निघणार आहे ते किती निघणार आहे तर 3 कॉमन येते. जर 3 कॉमन काढलं तर 3 1 3, 3 2 6 आणि 3 5 15 हे 125 x घन वजा 3 ने गुणलं तर 27 त्रिक 81 म्हणजे 27 y चा घन. आता हे जर केलं आपलं तर 3 कंसात 5 चा घन 125 आहे म्हणजे 5 x चा घन वजा 3 चा घन 27 आहे, 3 चा घन 27 मग 3 y चा घन. मग तुम्हाला ह्यामध्ये आपल्याला घालता येईल म्हणजे 3 कॉमन आला म्हणजे a म्हणजे काय आलं 5x वजा b म्हणजे काय आलं 3y कंस पूर्ण दुसऱ्या कंसात a चा वर्ग म्हणजे 5, 5 चा वर्ग किती 25, 25x वर्ग अधिक आहे म्हणून अधिक ab 5 त्रिक 15xy अधिक आहे b चा वर्ग म्हणजे 3 त्रिक 9y चा वर्ग. हे त्याचं उत्तर आहे. 3 कंसात 5x वजा 3y दुसऱ्या कंसात 25x वर्ग अधिक 15xy अधिक 9y चा वर्ग म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 84. 12 कडा व 7 पृष्ठे असणाऱ्या घनाकृतीला शिरोबिंदू किती? विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्यामध्ये हा एक फॉर्म्युला आपल्याला अतिशय महत्वाचा आहे. F अधिक V मायनस E इज इक्वल टू 2. आता F म्हणजे त्याला आपण फेस म्हणजे आपण पृष्ठ म्हणतो, V म्हणजे आपण त्याला व्हर्टेक्स म्हणजे आपण त्याला शिरोबिंदू म्हणतो आणि E म्हणजे एजिस म्हणजे आपण त्याला कडा म्हणतो. हे जर किमती आता घातले की तुम्हाला काही दिलं, पृष्ठ दिलं, शिरोबिंदू काही आपण यातनं काढू शकतो. आता आपल्याला दिलंय काय तर 12 कडा आहेत, 12 कडा वजा 7 पृष्ठ आहेत, फक्त आपल्याला फी दिलेला नाही आणि आपल्याला फी काढायचा म्हणजे शिरोबिंदू काढायचे. तर यातनं गुणाक वजा बाकी बेरीज करा. आता हे तर आपण केलं, इथं फी आहे, ह्या दोघांची जर वजा बाकी हे अधिक आहे हे वजा म्हणजे तुमचं येणार आहे वजा 5 येणार आहे. 12तनं 7 गेलं की 5 राहणार आहे. इकडे येणार आहे 2, हे इकडे 2 अधिक झालं म्हणजे फी बरोबर 2 अधिक 5 म्हणजे उत्तर आलं 7. म्हणजे जे फी आहे फी म्हणजे शिरोबिंदू, शिरोबिंदू असणार आहे ते 7 असणार आहेत. पर्याय क्रमांक 4 ह्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 85. 85 नंबरचा प्रश्न आहे. 4 क्रमवार समसंख्या यांची बेरीज 460 आहे, तर त्या 4 संख्यामध्ये खालील पर्यायापैकी कोणती संख्या येणार नाही? आता कुठली संख्या येणार नाही असा प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 4 समक्रमवार संख्या आहेत. मग समजा उदाहरणार्थ मी x ही समसंख्या पहिली धरली असेल तर दुसरी असणार आहे x अधिक 2, तिसरी असणार आहे x अधिक 4 आणि चौथी असणार आहे x अधिक 6. या सर्वांची बेरीज जर बघितलं तर x अधिक 2 अधिक x अधिक 4 आणि x अधिक 6 या सगळ्यांची बेरीज सांगितल्या, ती सांगितल्या 460. आता आपण बघितलं 6 आणि 4 10, 10 आणि 2 12 आणि 1 2 3 4 म्हणजे 4x अधिक 12 बरोबर 460 असेल. म्हणजे 4x बरोबर 460 वजा जर 12 तर 4x बरोबर यातनं जर 460 मधनं जर 460 मधनं 12 गेलं तर इथं 10 2 गेले की 8 राहणार आहे, 5 मधनं 1 गेले की 4 राहणार आहे आणि 4 आहे तसं 448. म्हणजे x बरोबर 448 छेद 4 तर उत्तर x बरोबर 112. म्हणजे पहिली संख्या 112 आहे. पहिली संख्या 112 असेल तर दुसरी संख्या काय असणार आहे 114, तिसरी संख्या 116 तर चौथी संख्या 118. आता पर्याय जर बघितलं 116 आहे, 120 आहे, 118 आहे, 112. म्हणजे 112 येत आहे, 116 आहे, 118 आहे, 116 आहे. म्हणजे तुमचं 120 तुम्हाला दिलं 120 हा पर्याय
प्रश्नपत्रिकेत उत्तरच नाही. 14 आहे पण 120 तुम्हाला दिला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 86. प्रश्न क्रमांक 86 हे सुद्धा आपल्याला वारंवारता सारणीप्रमाणे आपल्याला काढता आलं पाहिजे. टाळ्याच्या खुणा देऊन याप्रमाणे तुम्हाला उत्तर काढता आलं पाहिजे. त्यामध्ये एका गावातील 20 कुटुंबात रोज किती लिटर दूध घेतात याची नोंद पुढे दिली आहे. त्यावरून घेतलेल्या दुधाची मध्य काढा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 20 कुटुंब आहेत, म्हणजे आपल्याला सगळ्यात कमी 0.5 लिटर, नंतर 1 लिटर, नंतर 1.5 लिटर, नंतर 2, नंतर 2.5 आणि सर्वात जास्त लिटर आहे 3 लिटर असं जर घेतात. आता जर पहिला आपण बघितलं तर 1 लिटर ज्या ताळ्याच्या खुणा आहेत त्याप्रमाणे खुणा करत जाणं गरजेचं आहे. ताळ्याच्या खुणा जर करत गेलो तर आपल्याला उत्तर पटकन येऊ शकतं. त्यासाठी ताळ्याच्या खुणा करणं अतिशय गरजेचं आहे. तर ताळ्याच्या खुणा जर केल्या तर बघितलं तर आपल्याला हे आहे ते टोटल चार घर आहेत असे ते 0.5 म्हणजे अर्धा लिटर घेतात. त्यानंतर 1 लिटर आहे ते 6 जण घेतात आणि जे 1.5 लिटर आहे ते 4 लिटर घेतात. 1.5 ते 4 लिटर. 2 लिटर आहे ते सुद्धा 4 घेतात आणि लिटर कोणच घेत नाही. आणि जे 3 आहेत जर आपण बघितलं तर 1, 2 आणि 2च घेतात, फक्त 2 जण घेतात. आणि जर बघितलं तर इथे टोटल 4 आहेत, इथं 6 आहेत, इथं 4 आहेत, इथं 4 आहेत आणि इथं 2 आहेत, इथं कोण घेतच नाही. तर बघितलं हे 6 4 10 आणि 4 4 8 आणि 2 10 म्हणजे टोटल झाले 20. आता हे जर बघितलं आपण FI काढलं तरी 4 न 0.5 न मल्टिप्लाय केलं तर 2 येतंय. ह्या 6 येणार आहे, हे नाही केलं तर परत 6 येतंय. 4 दुनी 8 येणार आहे, इथं तर 0च आहे. 3 दुनी 6 येणार आहे. यांचं जर बेरीज केली तर 8 न 10 आणि 6 त्रिक 18, 10 ने 18 28 म्हणजे x बार म्हणजे मध्य बरोबर सिग्मा FI डिवायडेड बाय n म्हणजे सिग्मा FI 28 आहे छेद टोटल नंबर आहेत 20 भागलं तर 10 20 बे के बे चौक 8 म्हणजे 14/10 म्हणजे उत्तर आहे 1.4 लिटर. म्हणजे प्रत्येक कुटुंब 1.4 लिटर मध्ये, त्याचा मध्ये आहे तो 1.4 लिटर म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर. पुढचा प्रश्न क्रमांक 87. तो सुद्धा सेम आहे, फक्त समजणं गरजेचं आहे. 3 अंकी, आता 3 अंकी सांगितले आहे ऑलरेडी. 3 अंकी 2 संख्यांचा गुणाकार 53,125 व मसावी 25 आहे, तर त्यापैकी मोठी संख्या कोणती? आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की पर्यायातनं जर गेलं तर तुम्ही यातनं उत्तर सहज काढू शकता. जर बघितलं तर गुणाकार याचा अर्थ हे 2 संख्याचा गुणाकार दिलाय तुम्हाला. 2 संख्याचा गुणाकार दिलाय तो 53,125 दिलाय. आता त्याचा मसावी जो दिलाय तो दिलाय 25. आता हिथलं सांगितलं 3 अंकी 2 संख्याचा गुणाकार. आता याचा पर्याय जर बघितलं, पर्याय आहे 225, दुसरा आहे 625 आणि तिसरा आहे 425 आणि चौथा आहे 75. आता 75 नसणार आहे कारण 3 अंकी नाही. आता ह्याच 2-3 संख्येमध्ये असणार आहे. जर तुम्ही 225 ह्याला भागलं तर विद्यार्थी मित्रांनो ह्याचा पॉईंट मध्ये उत्तर येते. म्हणजे हा सुद्धा विषय असला राहिलं ह्या 2 संख्या. आणि जर समजा तुम्ही बघितलं तर 625 ह्याला भागलं तर उत्तर येते 75 म्हणजे 2 अंकी. ऍक्च्युली 85 आसपास काहीतरी येते, पण ह्यानं सुद्धा आपण भागू शकत नाही. हे भागलं की ती संख्या 2 अंकी येते. मग आपण जर 53,125 या संख्येला जर 425 या संख्येने जर भागत गेलो तर विद्यार्थी मित्रांनो ते उत्तर तुम्हाला सहज मिळतं. तर ते बघितलं तर 425 एके 425 वजाबाकी केली तर 106 येतं. पुढचा उतरून घेतला 2, नंतर 425 दोन्ही जर केलं की 850. 850 जर वजा केलं तर 212. पुढचा उतरून घेतला 5 आणि 425 पंचे 2125 हे उत्तर. म्हणजे तुमचं 125 हे त्यांचं 3 अंकी आणि 425 हे 3 अंकी. आता यातली मोठी संख्या कुठली तर 425 ही सगळ्यात मोठी संख्या आहे. विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्यामध्ये थोडंसं आपण पर्यायामध्ये जाणं गरजेचं आहे, तर आपल्याला हे सूत्र सुटू शकतं. पुढचा प्रश्न 88 नंबर. 88 नंबरचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो समजून घेणं आणि त्यानंतर सोडवणं अतिशय गरजेचं आहे.
सुषम षटकोनाच्या आंतरकोनाच्या मापांची बेरीज किती अंश असते? आता सुषम षटकोन म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, जो षटकोन आहे तो आपल्याला माहित पाहिजे की कसा असतो. हा षटकोन आहे आणि जर आपण ह्याच्या सगळ्या ज्या शिरोबिंदू ते जोडले तर जे त्रिकोण तयार होतात ते सगळे त्रिकोण विद्यार्थी मित्रांनो समद्विभुज त्रिकोण असतात. त्यामुळे जर आपण बघितलं तर समजा इथं मी रेष काढली अशी, तर हा टोटल असा तो बघितला तर हे सगळे माप हे समभुज त्रिकोणाचा तर सगळे कोण हा 60-60 अंश असतात. 60-60 अंशाचा म्हणजे किती झालं 120. हा किती झाला 120. हा 120. हा झाला 120. हा झाला 120. हा झाला 120. म्हणजे 1 2 3 4 5 6. तर 120 गुणिले 6 केलं तर 6 0 0 6 2 12 4 1 6 1 6 1 7 720 डिग्री हा कोण तयार होतो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा आपल्याला सोडवणं गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 89. 10 दराने 10,000 रुपये मुद्दलाचे 2.5 वर्षाचे चक्रव्याढ व्याज काढा. आता विद्यार्थी मित्रांनो चक्रव्याज केलेले ते विचारले 2.5 वर्षाचं. आणि आपण जर बघितला तर फॉर्म्युला आपण जर बघितलं तर अमाऊंट आपण करतो पहिल्यांदा, त्यानंतर चक्रव्याढ करतो P इन ब्रॅकेट 1 + R रेस्ट 100 रेस्ट टू n. आता इथं 2.5 वर्ष कसं घ्यायचं त्यापेक्षा सरळ साधं सोपं पद्धत मी तुम्हाला मागच्या वेळेला प्रत्येक वेळेस सांगत असतो की अशा पद्धतीचा प्रश्न असेल इथं जर 2.5 वर्ष असेल तर आपल्याला कशा पद्धतीने सोडवायचं असतं. ते सरळ व्याजानं सरळ प्रॉपर सोडलं तरी काय प्रॉब्लेम होणार नाही. तर याच्यामध्ये तुम्हाला जर दिलंय मुद्दल जे दिलंय मुद्दल आहे 10,000. जो दर आहे तो 10% आहे आणि वर्ष आहेत 2.5 वर्ष. आता पहिल्यांदा आपण 1 वर्षानंतर 6 महिन्याचं काढायचं. आता 10 वर्षाचं आपण सरळ व्याज काढलं तर 10,000 गुणिले 10 गुणिले पहिलं वर्ष छेद 100. या शून्याला हे 2 शून्य गेलं म्हणजे उत्तर आलं 1,000. हे व्याज झालं. पहिल्या वर्षाचं व्याज झालं 1,000. मग मुद्दल काय झाली त्यावेळची मुद्दल झाली 10,000 + 1,000 म्हणजे काय आलं 11,000. हे पहिल्या वर्षीचा व्याज आलं त्यात आपण ऍड केलं. दुसऱ्या वर्षी आपण बघितलं हे पहिल्या वर्षी काढलं, दुसऱ्या वर्षी काढलं तर मुद्दल आली 11,000 गुणिले 10 गुणिले 1 म्हणजे दुसरं वर्ष म्हणजे 1 छेद 100. हे शून्य गेलं म्हणजे उत्तर आलं 1,100. हे व्याज दुसऱ्या वर्षी झालं. मग मुद्दल काय आली मुद्दल तुमची आली हे 11,000 आणि हे 1,100 म्हणजे 11,000 अधिक 1,100 म्हणजे उत्तर तुमचं आलं 12,100. आता तिसऱ्या वर्षामध्ये अर्ध काढायचं आहे. 12,100 गुणिले 10 गुणिले 1/2 छेद 100. ह्या 2 शून्यला शून्य गेलं 5 इथं आलं म्हणजे उत्तर आलं 5 1 5 5 2 10 4 1 5 1 6. हे आलं व्याज तिसऱ्या वर्षाचं अर्ध्या 6 महिन्याचं. म्हणजे एकूण व्याज काय आलं हे 1,000 हे 1,100 आणि हे 650. या सगळ्यांची जर बेरीज केली तर 5 0 6 1 7 2,705 रुपये हे 2.5 वर्षाचं व्याज झालं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो असे काही प्रश्न असेल तर सरळ व्याज सोडून तरी सुद्धा उत्तर बरोबर येत आहे. आता पुढचा शेवटचा प्रश्न क्रमांक 90. तो सुद्धा एकदम सोपा आहे, फक्त समजून घेणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हा जर प्रश्न बघितला 8x³ वजा 27y³ याच बहुपदीला जर 2x वजा 3y ने भागले तर उत्तर काय येईल. पहिल्यांदा आपण हे सोडवून घेऊया. ह्याचा अर्थ काय आहे 2x³ वजा 3y³ म्हणजे आपण फॉर्म्युला कुठला आहे a³ वजा b³ म्हणजे a वजा b a² अधिक ab अधिक b². म्हणजे a म्हणजे काय 2x आहे म्हणजे 2x वजा 3y आणि काय 2x म्हणजे 4x² अधिक 3 दुनी 6xy अधिक 3 त्रिको 9y². आता या संख्येला ह्या 2x न भागायचं आहे. या 2x वजा 3y न भागायचं आहे. या 2x वजा 3y 2x 3y राहिलं काय मग
4x वर्ग अधिक 6xy अधिक 9y वर्ग, बाकीची शून्य राहणार आहे. म्हणजे विद्यार्थी मित्र ह्याचं उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रश्नपत्रिका जे आहे त्याचं उत्तर आपण ज्यामध्ये काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला आवडलं असेल तर विद्यार्थी मित्रांनो या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.